त्यापेक्षा 6 आमदार 1 खासदार अशी बलसंख्या असलेल्या या पुणे शहरात क्राईम का कंट्रोल होत नाहीये? फडणवीस यांनी स्वतः इथे लक्ष घालायला पाहिजे ना. एक मंत्री या पुणे शहरात आहेत, चंद्रकांत दादा पाटील, तेही या गोष्टीत लक्ष घालत नाहीये. नुसत्या गाड्या घेऊन, आज मला माहित नाही इथे कित्येक जणांनी पाहिलेलं आहे, पण त्यांची गाडी जेव्हा जाते तेव्हा नुसता सायरन वाजत असतो. हा सायरनही सामान्य नागरिकांना त्रासदायक ठरत आहे. मी कोथरूड भागात राहतो. कोथरूड भागातनं जेव्हा जेव्हा दादा जातात तेव्हा तेव्हा 4 ते 5 गाड्या त्यांच्या पुढे मागे असतात. प्रत्येक गाडी ही सायरन वाजवत जाते. पण फक्त तुम्हाला सायरन वाजवण्यासाठी गाड्या दिल्यात का? गाडीचा सायरन यासाठी असतो की तुम्ही तिथे वेगाने पोहोचावं. एखाद्या ठिकाणी एखादी घटना घडली तर तिथे तुम्ही वेगाने पोहोचावं. पण त्या सायरनचा उपयोग केवळ आपली प्रतिष्ठा दाखवण्यासाठी आज केला जातो. या गोष्टी सगळ्या थांबल्या पाहिजे. कायदा सुव्यवस्था एकीकडे बोजवारा उडतोय आणि तुम्हाला फक्त सायरन वाजवत फिरायचंय का? अशा गोष्टी कुठेतरी थांबल्या पाहिजेत ना आता. तर हे